श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 31. अक्कलकोटचे वैभव. पुढे उत्तरोत्तर महाराजांची कीर्ती होऊ लागली व ते अनेक चमत्कारही करू लागले. महाराज अक्कलकोटास 20-23 वर्षे सतत राहून त्यांनी अक्कलकोटास अमरावतीची शोभा आणली होती. महाराज असताना अक्कलकोट शहर जिकडे तिकडे आनंदाने दुमदुमले होते. जरी अक्कलकोट राजधानीचा गाव आहे तरी महाराजांस त्या गावी प्रसिद्ध होई पावेतो त्या गावाकडे कोणी ढुंकून पाहत नसे. जिकडे तिकडे अक्कलकोटची प्रसिद्धी होऊन त्या गावात जे हल्ली वैभव आले आहे त्यास कारण श्री स्वामी समर्थ होत. त्या गावचा व्यापार पूर्वीपेक्षा शतपटीने वाढला. शेकडो घोड्यांचे टांगेही गावात फिरू लागले. नित्य 150 लोक कडप गावचे स्टेशनवर अक्कलकोटाचे यात्रेस जाण्याकरिता उतरले नाहीत असा दिवस गेला नाही. आम्हास वाटते की श्रीमंत मालोजी राजांचे पूर्वपुण्याईचे योगाने महाराजांनी त्यांचे नगरीत येऊन त्यांस व त्यांचे प्रजेस व इतर लोकांस पुनीत केले. श्रीमंत मालोजी राजांचे याजवर अनेक प्रकारची संकटे आली, परंतु श्री समर्थ कृपेने सर्व निवारण झाली. काशीपासून रामेश्वरपर्यंत महाराजांची प्रसिद्धी होऊन लक्षावधी लोक दर्शनास येत असत. पात्र पाहून महाराज कृपा करीत. प्रत्येक दर्शनेच्छुक यात्रेकरूस महाराज काहीतरी चमत्कार दाखवीत. त्या सर्वांचे जर कोणी टिप्पण करून ठेवले असते तर महाराजांचे अपाट वैभवाचे चित्र जनास उत्तम रीतीने दाखविता आले असते. महाराजांच्या हातात खेळण्याकरिता पितळेची कडी करून ठेवली होती. त्यावर अनेक देवतांची चित्रे काढली होती. जे दर्शनास येतील त्यांचे जे उपास्य दैवत असे ते महाराज त्यास दाखवित. असा अनुभव सर्वांस आला आहे. लाकडाची व हस्तिदंताची मापासारखी वाटोळी पात्रे महाराजांनजीकच ठेवली असत. त्यात धान्य वगैरे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी काढघाल करावी हा एक महाराजांचा खेळ होता. दुसरेही बालकाप्रमाणे महाराज खेळ करीत असत. महाराज एके ठिकाणी बसून कधीच राहत नसत. महाराजांचे दर्शनास आर्त, जिज्ञासू, यथार्थी, ज्ञानी असे 4 प्रकारचे लोक येत असत. त्यामध्ये बहुत करून आर्त म्हणजे संकटात पडलेले, यथार्थी म्हणजे द्रव्यादी कामेच्छू, विषय इच्छिणाऱ्यांची संख्या फार, जिज्ञासू थोडे, ज्ञानी फारच थोडे येत. सर्वांची इच्छा महाराज त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे तृप्त करीत. महाराज चालते बोलते देवच आहेत असे सर्वांस वाटे. त्यांचे सानिध्य बसून राहावे, तेथून मुळीच उठू नये अशी श्री समर्थांची मनोहर मूर्ती होती. रोज सकाळ संध्याकाळ भक्तमंडळी जमून बागेत किंवा जंगलात असताना आरती चालली म्हणजे मनास असा आल्हाद वाटे की जसे काय आपण इंद्राचे नंदवनात आलो आहो. महाराज रागात असले तर आरती करून देत नसत. सेवेकऱ्यांकडून आरती घेऊन पालती टाकीत. सेवेकऱ्यांस महाराजांची तब्येत समजली होती. त्याच इच्छेप्रमाणे ते करीत. कधी महाराज आरतीचे वेळी एक बोट दाखवीत तेव्हा सेवेकऱ्याने 1 चरण म्हणून आरती पुरी करावी. 2 बोटे दाखवली म्हणजे 2 चरण म्हणावे. एखादी वेळी महाराज आनंदात असले म्हणजे संपूर्ण आरती म्हणावी. याप्रमाणे क्रम चालत असे. महाराजांची मर्जी सुप्रसन्न असली म्हणजे ते भक्तांजवळ गोड भाषण करून त्यांचे मर्जीप्रमाणे सेवा करून घेत. पण जर मर्जी रागात असली तर महाराजांचे सभोवार 100 हातात मोठ्या राजाचेही येण्याची प्राज्ञा नव्हती. मात्र हा महाराजांचा राग खरा नसे. काहीतरी वृत्तीक्षोभ होत असे. श्री स्वामी समर्थ.